आई काय करतेस ग? आज ना मी फणसाचे तळलेले गरे करते. म्हणजे तळलेले गरे? हो, कापा फणस असो किंवा बरका फणस असो, कच्चा घ्यायचा आणि त्याची सारखंड वगैरे सगळं काढून टाकायचं आणि अशी लांब लांब चिरून त्याचे गरे तयार करायचे आणि तेही खोबरेल तेलात तळायचे. साध्या तेलात नाही का? साध्या तेलात तळले तर ते तेल जास्त लागतं आणि खवट होतं, म्हणून ते खोबरेल तेलात तळायचे. अच्छा. ते खोबरेल तेलात तळले ते हे असे होतात आणि असे कुरकुरीत गरे खायला फार छान लागतात. याला वाटलं तर तुम्ही चाट मसाला मीठ टाकून सुद्धा खाऊ शकतात किंवा जिरेपूड धणेपूड टाकून सुद्धा तसाही खाऊ शकतात आणि मीठ असल्यामुळे असेही खाल्ले तरी छान लागतात. ते खायला बरे वाटतात.